हाय, नमस्कार मंडळी. मी सोनी. आज ना मला पाटवडी बनवायची होती बरं का. म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते मी कशी बनवते. तर त्यासाठी ना मी आधी इथं लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या 7-8 आणि 2-4 मिरच्या घेतल्या होत्या. तर त्या मिक्सरमध्ये ना बारीक करून घेतल्या. त्यानंतर ना इथं पातेलं ठेवलं होतं गॅसवरती गरम व्हायला. त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल गरम झाल्यावरती ना जिरे टाकून घेतले, हळद टाकली आणि 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. त्यानंतर ना आपण जे वाटण केलं होतं ना मिक्सरमध्ये, ते वाटण पण टाकून घेतलं. आता वाटण ना मस्त असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये. वाटण फ्राय झालं होतं, मस्त त्याला तेल पण सुटलं होतं, साईडने छान परतलं होतं. मग त्यामध्ये ना 1 ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं मी. तर त्यातला अर्धा ग्लासच मी त्यामध्ये टाकला, मसाला खाली लागू नये म्हणून. आता हे जे पाणी आहे ना, याला उकळी आणायची आहे आपल्याला. इथं उकळी यायला ठेवली होती तोपर्यंत आहे ना मी आधीच बेसन पीठ मिक्स करून घेतलं होतं. जे अर्धा ग्लास पाणी ठेवलं होतं ना मी गरम, त्यामध्येच ना हे बेसन पीठ मिक्स केलेलं आधीच. तर डायरेक्ट वरतून बेसन पीठ टाकतात बरं का, पण तसं जर करायला घेतलं ना आपण मग त्याच्यात खूप जास्त गुठळ्या होतात. म्हणून ना मी आधीच असं बेसन पीठ मिक्स करून मग ते ओतलं होतं गरम पाण्यामध्ये. आता हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि हे फेटायला आहे ना खूप जास्त हात दुखतात बरं का. हीच प्रोसेस जरा अवघड आहे. बाकी मग सगळं व्यवस्थित रस्सा वगैरे करायला खूप जास्त सोपं आहे. मग इथं बेसन आटून घेतलं होतं, चांगलं शिजलं पण होतं. मग त्यावरती आहे ना कोथिंबीर चिरून घातली मस्त अशी थोडीशी. आता हे बेसन पण शिजत आलं होतं. आता याला आपल्याला ना गरम गरमच थापायला घ्यायचे बरं का ताटात काढून. ताटाला तेल लावून घेतलं होतं मी आधीच आणि ना वरतून गरम गरम हे बेसन लगेच काढून घेतलं होतं. थंड पाण्याच्या याच्यामध्ये हात बुडवायचा आणि आपल्याला असं आहे ना व्यवस्थित करून घ्यायचं आहे ते. हे थापताना ना जरा साईडने चिरा पडतात बरं का, पण ते आपल्याला व्यवस्थित सावरून घ्यायचे. थंड पाण्यात हात बुडवायचा आणि असं थापून घ्यायचे. हे जास्त जास्त जाड पण नाही थापायचं आणि जास्त आहे ना पातळ पण नाही थापायचं. असं मीडियम असं थापून घ्यायचं आणि त्यानंतर ना वरतून त्याच्यावर सुकं खोबरं टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर पण टाकून घ्यायची. तुमच्याकडे जर तीळ असतील ना, पांढरे तीळ, तर तुम्ही पांढरे तीळ पण टाकू शकता बरं का, पण माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले. आणि मग ना कोथिंबीर खोबऱ्यावरती पण थोडंसं असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे कोथिंबीर खोबरं पडत नाही. त्यानंतर लगेच मला रश्श्याची तयारी करायची होती. तर त्यासाठी ना मी इथं कोथिंबीरेचा मसाला वापरला होता थोडासा आणि संडे मसाला वापरला होता थोडासा. कांदा लसूण मसाला घेतला 2 चमचे आणि 3 चमचे लाल तिखट घेतलं होतं. आम्हाला तिखटच रस्सा आवडतो ना, त्यामुळं मग जास्त जरा लाल तिखट जास्तच टाकलं होतं. हळद पावडर 1 चमचा घेतली आणि धना पावडर 1 चमचा. त्यानंतर लगेच गॅसवरती कढई ठेवून घेतली. त्यामध्ये तेल टाकून घेतलं. तेल पण गरम झालं होतं आता. मग आहे ना मी आहे ना मिक्सरला वाटण बनवून घेतलं होतं. कांदा घेतला होता 1 भाजून. त्यामध्ये आहे ना कोथिंबीर आणि आहे ना अद्रकचा 1 तुकडा घेतलेला, खोबरं घेतलेलं आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या. त्याचं वाटण करून घेतलं होतं. मग ते वाटण पण तेलामध्ये टाकून घेतलं. सगळ्यात आधी ना वाटणच तेलामध्ये आपल्याला छान असं परतून घ्यायचं. आता वाटण छान असं परतलं होतं आणि साईडने तेल पण सुटलं होतं त्याला. मग त्यामध्येच ना मगाशी काढलेले आपले मसाले होते ना, ते लाल तिखट, कोथिंबीर, संडे, हे सगळे मसाले ना त्यामध्ये टाकून ना परत आपल्याला छान असं परतून घ्यायचे. मसाले ना खाली लागतात त्यामुळे ना थोडंसं वरतून पाणी टाकलं ना तरी पण चालेल, पण मला गरज वाटली नाही पाणी टाकायची. व्यवस्थित भाजत होते मग मी काही टाकले नाही. आता मस्त असं मसाल्याला तेल पण सुटायला लागलं होतं. मग साईडलाच ना मी गरम पाणी करून घेतलं होतं. आपल्याला ना यामध्ये गरम पाणीच टाकायचे बरं का. मग मिक्सरमध्ये मसाला शिल्लक राहिला होता ना, त्या मिक्सरच्या भांड्यातच गरम पाणी टाकलं आणि ते पण टाकून घेतलं. तर पाणी ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका, जेवढं तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं. तर मस्त असा रस्सा पण इथं तयार होता. मग म्हटलं चला आता रश्श्याला उकळी येते ना, तोपर्यंत आपण ना मगाशी जे आपण थापलेली हे होतं ना बेसन पिठाची जी पोळी थापलेली होती ना, तर ती कट करायची होती आपल्याला. मग तीच म्हटलं आता कट करायला घेऊ. वरतून मीठ टाकून घेतलं आणि आता आहे ना ही आपल्याला पोळी कट करायची होती. पण कट करण्याआधी ना सुरीला ना तेल लावून घ्यायचं म्हणजे ना चिटकत नाही. आणि ही आहे ना 15 ते 20 मिनटं तरी थंड झाल्यानंतरच मग कट करायला घ्यायची. मग व्यवस्थित अशी कट होते.
तर अशी ना शंकरपाळीच्या आकारामध्ये मला कट करायची होती. तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे, चौकोनी, कसं त्रिकोणी, गोल कसं पाहिजे ना तसं तुम्ही कट करू शकता बरं का. मला शंकरपाळीच्या आकारामध्येच कट करायची होती. मग इथं मी कट करून घेतली मस्त अशी शंकरपाळीच्या आकारात, आणि कट केल्यानंतर ना मस्त अशी छान दिसत होती पाटवडी. तर अशा आता ना त्यानंतर मग लगेच मी आहे ना बाकीच्या आहे ना कट करून त्याच्यामध्ये रस्स्यामध्ये थोड्याशा टाकून घेतल्या, आणि आहे ना बाकीच्या आहे ना वरतून खाण्यासाठी तशाच साईडला ठेवल्या. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा, आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. बाय बाय.